गुड मॉर्निंग भावांनो, ऑल ऑफ यू. सगळ्यांना शुभ सकाळ. तर भावांनो, तुम्हाला मला शुभ सकाळ. सकाळ सकाळ म्हणलं आता ब्लॉग करावं, म्हणलं आता चाललोय राहणार भावांनो. आता झालं बघा, आता मग निवांत थोडं झाले आता. हां, निवांत थोडं झालं आता. चाललोय राहणार तर तुम्हाला दाखवतो आता काय इतके दिवस 3-4 दिवस तुम्हाला पाचोट सवळताना दावत होतो ना. पाचोट सवळताना तुम्हाला काय दाखवतो, काय टाकलंय, कुठं टाकलंय. आता काय झाले, बेनं थोडं कम पडलं. आता बेनं गेलं तर फादर बेनं सगळं आता मग घरीच लावलं. आता ती जेवढं होतं ते अर्धा एकर लावून घेतलं घरी, जेवढं होतं ते घरचं बेनं. गड्यांना सवडी नव्हत्या तर घरी बसून राहण्यापेक्षा तर का म्हणलं काम तर करा, तीच म्हणलं. पाहुणं तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर असं घरी बसताय, काम नाही काय काम, उग मोकळ्यात दुसऱ्याला पैसे देण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करून घेऊ शकता बाबा. म्हणजे आता एखाद्या तुम्ही आता घर निवांत आहे तर रानातील काम तुम्ही करून घेऊ शकता बुवा. आता हे बेनं हे तोडायचं मस्त हार्ड आहे बरं का. उचलायचं, तोडायचं, खांडायचं, सावळायचं, परत उचलून गाडीवर मांडून नेतो पाहून. गाडीवर मांडून तुम्हाला सांगतो, गाडीवर मांडून खाली न्यायचो, खाली नेऊन हातरायचं, पुरायचं. खूप कष्ट होतं भावानं, खूप कष्ट. म्हणजे तुम्हाला ते सांगतो. पण भावानं कोणत्या क्षेत्रात असू द्या, स्ट्रगल केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. एवढं एक ध्यान ठेवा. स्ट्रगल, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही भाऊ. तुम्ही कोणत्याही गोष्टीत असू द्या. आता हो का, 3-4 दिवस मस्त त्रास झाला बरं का आपला. तुम्ही 3-4 ब्लॉक त्याच्यावर झाले तर तुम्ही बघितलं असतील हो का. 3-4 दिवस त्रास झाला आपल्याला, पण काम झालं. उलट गाड्यांना सवडी नव्हती तर त्यांच्या वाट बघण्यापेक्षा आपलं त्या अर्धा एकर लावून झालं. आता उद्या सवडी आहे, उद्या गडी बिडे यायचे तर समज करेल दाखवलं तुला उद्याचं दाखवलं तुम्हाला. त्यांना सवडी नव्हती तर आपण घरी बसण्यापेक्षा आपण तिघांनी मिळून करून घेतलं. मदर फादर मी तिघांनी मिळून करून घेतलं सगळं काम. ओके झालं बघा. आता सगळं तर तुम्हाला दाखवतो. बेनं सगळं सपाट झालं. ते जिथनं मी जायचो का नाही तिथनं तुम्हाला दाखवतो. बेनं सगळं तोडून झालं. आता पाहून आता थोड्या ड्रिप आहे जरा साईडला घ्यायच्या त्या. ते काय झालंय, ट्रॅक्टर रोटर यायचा आणि त्यामुळं साईडला घ्या. ड्रिप पडल्या त्या ह्याच्यात रोटरायचं. तुम्ही म्हणत असलं कोणचं तर तुम्हाला भावना दाखवतो कुठं रोटरायचं. ते नांगरट आहे, सरी पाहिली होती ती मोडायची जरा. काय फादरने काय डोक्यात आहे त्यांच्या, आता काय मला माहित नाही. त्यांनी सांगितलंय. आता मी आलो ड्रिप फादर गेले तर बेनं बघाय, तर तुम्हाला दाखवतो मी. हो का भावांनो, आपण आलोय रानात. गिंबलची पिशवी हातात आहे. परत कसं होतंय, ब्लॉक झाला की परत गिंबल हातात वागणं कशा पिशवीच केली आता. पिशवीच केली आता. त्यामुळे हो का भावांनो, हे जे ऊस दिसत होतं का तुम्हाला, सगळं ऊस होतं, सगळं बेनं तोडून घेतलं. सगळं हो पुढं पर्यंत महागापर्यंत जेवढं होतं ना सगळं दाखवतो. बेनं सगळं तोडून घेतलं. आता राहिलंय काय, आता बेनं संपलं. आता सगळं राहिलं फक्त आता एकरभर लागत राहिली. आता तुम्हाला दाखवतो. आता काल जे मी इतके जेव्हा का वाहत होतो ना, तुम्हाला फक्त पाचोट काढता दाखवायचं तुम्हाला. मला दाखवतो भावनं कुठं हातरलंय बेनं. हे सगळं कुठं हातरलेलं दाखवतो बघा. पाहुणं ड्रिपा सगळे हातरून ओके झाला बा. प्लॉट हे अर्धा एकराचा प्लॉट आहे, म्हणजे एकराचा प्लॉट आहे. सगळं वेळ ओके झाले भावांनो. हो का, मला या मित्र म्हणतो तुमच्या मोबाईल क्वालिटी आहे, म्हणजे इंस्टाग्रामची रील असते ना, रील बनवतो ना त्यामुळे मला त्यात इंस्टा व्हिडिओ क्वालिटी. एक गोष्ट सांगू भावांनो, क्वालिटीचा विषय नसतो, माणूसच क्वालिटी पाहिजे. एवढं त्या मोबाईल क्वालिटी नसला तरी चालत, माणूसच क्वालिटी पाहिजे असलं ना, कोणचं बी क्षेत्र असू दे बाबा, यश एक दिवस मिळतं. थोडं करायचं. जरी माझ्याकडे जर आयफोन अल्ट्रा असले मोबाईल जर असतं आणि स्टार्टिंग केलं म्या काल जातात 10, 20, 25 मोटिवेशनच्या नादानं बरं का, मोटिवेशनच्या नादानं 7, 8, 10, 20, 25 तरी काल
गेलं धडा 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 व्ह्यूज येणं म्हणून सोडलं. एवढं मोठा क्वालिटी मोबाईल आहे का, 1,00,000 लाखात मोबाईल का व्ह्यूज आहे, रीलला व्ह्यूजच नाही. काय करावं, दिलं सोडून, झालं. हाय मागचं बी गेलं आणि हेच लाखाचा मोबाईल आहे असून बी व्हिडिओ सोडून दिला. तसं नसतं रे भावांनो. मोबाईल कितीचा असं, 10चा असं ना, 5चा असं ना, 15चा असं, लाखाचा असं, फक्त तुमच्यात स्ट्रगल, मेहनत करण्याची ताकद पाहिजे का, कन्सिस्टन्सी पाहिजे, तुम्ही संयम राखला पाहिजे की आपल्याला यश मिळावं म्हणून तुम्ही काय करायचं नाही, करत राहायचं म्हणून करायचं. यश हो का भावांनो, यश का अशी गोष्ट आहे की आज म्हणजे मिळेल, उद्या बी मिळू शकते, महिन्याने मिळू शकते, 6 महिन्याने मिळू शकते, वर्षाने मिळू शकते, 2 वर्ष बी लागू शकतात, 3 वर्ष बी लागू शकतात, 5 वर्ष बी लागू शकतात. यशाची काय सीमा नाही बा, एवढे ध्यानात ठेवा. यशाचा कोण मालक नाही, फक्त तुमच्यात जिद्द मेहनत असेल ना, कोणचं बी क्षेत्र असू दे भावांनो, माग सरायचा सरावून जमत नसतं. जो चुकला तो मुकला, जो झुकला नाही, मेहनत करत राहिला, तो एक ना एक दिवस यशस्वी नक्कीच होतो बा. मला एवढं सिद्ध कळलंय बघा. जो झुकला तो मुकला, आणि जो झुकला नाही, संयम, स्ट्रगल, मेहनत करत राहिला, तो एक ना एक दिवस यशस्वी होतो बा. तेवढे ध्यानात घ्या. तर भावांनो, होगात आलोय आपण राहणार आता. तर आता हे सरी पाळलेली आता काय करायचंय, ह्याला रोटरायचंय. आता रोटरायचं काय फादरच्या मनात आहे काय माहिती, आता मला काय माहित नाही. तर तुम्हाला आता हे आपण ट्रिप हाताला तवाच ब्लॉग दाखवला असेल तुम्हाला. तर आता काय करायचंय, हे ट्रिपा सगळ्या साईडला घ्यायच्या त्या, म्हणजे कसं हो का, हे आता हे बांध हे दिसतंय हो का, ह्याच्यावर घ्यायचं आता. त्याचं किती मीटर पाहिजे तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 ट्रिप आहे त्या. तर 8च्या 8 इकडे घ्यायच्या त्या. तर तो दाखवतो भावांनो. हो का, आपली जेन्युअन कंटेंट असते, रिअल कंटेंट असते भावांनो. आपण फेक टाकत नाही, कोणाचं हे कॉपी पेस्ट करून टाकत नाही. हा हे आपली जेवण लाईफस्टाईल टाकतो भावांनो. हो का, सक्सेस जर नाही झालो, एक तुम्हाला शेतकऱ्यांची लाईफस्टाईल सगळी दाखवतो भावांनो. कशी असते लाईफस्टाईल शेतकऱ्यांची, स्ट्रगल कशी मेहनत करावं लागते, सगळं शेतीतली भावांनो, सगळं आपली मराठी तडकावर युट्यूब चॅनल सगळं दाखवलं. हो का, मी भावांनो व्ह्यूजसाठी करत नाही. एक शेतकऱ्याची किती मेहनत असते, शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतं भावांनो, ती माझं एक दाखवण्याचं युट्यूबच्या माध्यमातून मी दाखवतो भावांनो. मी वारंवार सांगत असतो. हो का, सक्सेस व्हायचं म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू दे, सक्सेस व्हायचं म्हणून करू नका. एक का आपल्याला मेहनत करायची म्हणून एक करा कोणत्याही क्षेत्र असो, शिक्षण असो, व्यवसाय असो, शेती असो, फळ भेटावं म्हणून लगेच लालसा म्हणून फळाच्या मागं लागू नका. आपल्याला विषय आता काही ऊस लावलं लगेच ऊस पैसा हो असं आम्हाला वाटतं, मला वाटू शकतं. पण तसं नसतं भावाने. ह्याला 18 महिने 2 वर्ष पूर्ण, 1 वर्ष पूर्ण घासावं लागते, मेहनत करावं लागते, काय म्हणतात हे मटेरियल टाकावं लागतं, फवारणी घ्यावं लागतं, त्या पाणी द्यावं लागतं, तेव्हा 1 वर्षानं कवा त्याचं फळ भेटतं भावनं. तसंच कोणत्या बी गोष्टीचं असतं भाव. शिक्षण असतं, शिक्षण शिकून मोठं शिक्षणात पास व्हावं लागतं, कोर्स घ्यावं लागतं, तर तेव्हा कुठं इंटरव्ह्यू देऊन कुठं तर चांगली नोकरी भेटते भावनं. स्ट्रगल कोणत्या क्षेत्रात असो भावनं, शेतीत असो, व्यवसायात असो, कोणत्याही गोष्ट भावनं स्ट्रगल केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय भेटत नाही भावनं. एवढं एक ध्यानात ठेवा. माझं वारंवार सांगणं भावनं. मला म्हणतात ही काय टाकते युट्यूबवर टाकते, काय लई हे होणार आहे काय नाही. हो का, मला कोण बोलणारे खूप आहेत भावनं, मला काय घेणं देणार नाही. मला कंपनीला कोण आणून देत नाही, एवढं मला माहिती भावनं. बोलणारे किती बी असतात भावनं, तुम्हाला कोणचं हो का, तुम्ही कोणची गोष्ट करताय, तुम्हाला बोलते ती मरणाची, हो का, हे असं करताय ती करते, हो का, तुम्ही कोणत्याही गोष्टीत असू दे भावनं, कोणाचं ऐकून घेऊ नका. हा बोलणारे किती बी असते ती, तुम्ही मेहनत तुमची सोडू नका. कोणत्याही गोष्टीत असू दे भावनं, किंवा मेहनत सोडायची नाही, एक ना एक दिवस यश नक्की भेटतं. तर भावांनो, आता मी लावतो गेम, तुम्हाला दिसेल मी आता ट्रिपा आता काढायच्या, त्या ट्रिपा साईडला घ्यायच्या त्या आपल्याला. तर भावांनो, लावतो मी बॅक कॅमेरा तुम्हाला काय फास्ट मोशन मध्ये दिसेल भावांनो. तर लावतो मी आता बॅक कॅमेरा. तर भावांनो, मी केलंय गिम्बल सेट, तुम्हाला आता दिसेल. आता ही ट्रिप दिसते, आता काही नळी आहे माझ्या हातात. तर तुम्हाला आता हे तुम्हाला दाखवलं असेल, या साईडला ट्रिप घ्यायची, तर तुम्हाला दिसेल मी मेहनत करताना. तर भावांनो, बघून घ्या.
तर भावांनो ट्रिप काढून काय सगळी काय झाली तुम्हाला दिसेल असं फास्ट मोशन मध्ये सगळी ट्रिप काढली हो का. तुम्हाला मागाशी कुठनं दाखवलं होतं. आता ट्रिप एक तर दिसते का हो का. बघून घ्या 8 नळ्या होत्या. 8च्या 8 नळ्या आपण काढलेल्या हो का. बघून घ्या तुम्ही सर्व काय बघून घ्या. तुम्हाला म्हणलं का नाही आपल्याला टाकायचे होते ट्रिप तर सगळ्या काय ट्रिप टाकले त्या भावांनो हो का. मेहनत कोणत्या विषयात राहत असू दे हो. मेहनत कोणत्या विषयात राहतो हो का. हात माझा काळ भागार झालेला मळाले हात बी धुतला नाही डायरेक्ट किंबल उचललं दाखवतोय तुम्हाला हो का भावांनो. स्ट्रगल केल्याशिवाय मेहनत केल्याशिवाय कोणत्या बी क्षेत्रात भावांनो मेहनत फळ भेटत नाही. आता हो का मला लय जण म्हणते ती काय व्हिडिओ काढून उपयोग आहे काय हे करायचंय काय करतंय शेती काय सगळीच करते ती काय शेती काय कोणाला माहित नाही काय कशी करते ती काय असं म्हणणारे खूप आहेत भावना. तर हो का मला काय म्हणायचं भावना जी असं मला जे नाव ठेवत नाही त्यांना एक गोष्ट सांगतो हो का. तुमच्या ताटातलं तुम्ही बघा दुसरी काय करते त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याकडे आधी हो का. तुम्ही एक बोट दाखवणार 3 बोट माझी किती येते 3 बोट माझ्याकडे 1 बोट तुमच्याकडे 3 बोट तुमच्याकडे. तुम्ही काय करताय तुम्ही आधी बघा. एखादं जर मेहनत करत असेल एखाद्याच कोणत्या क्षेत्रात असं गोष्टीत असो शिक्षण असो व्यवसायात असो शेतीत असो ती मेहनत करत असेल तर तुम्ही त्याचं त्याला उलट साथ देण्यापेक्षा तुम्ही त्याला उलट हे करताय ट्रोल करताय कसं मेहनत करताय काय करताय तुम्ही त्याला उलट नाव ठेवता त्याला साथ देत नाही सपोर्ट करत नाही. मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावना मी वारंवार सांगत असतो. पण भाऊ आजकालची आपली काय करते ती एखादा जर मेहनत करत असेल एखादा जर पुढे जाऊन आपण काय हो का आपली मराठी भाऊ काय आहे ती सपोर्ट करते ती आपले सबस्क्रायबर वाढत चालले ते तसं काय विषय नाही. पण एखादा जर मेहनत करत असेल मराठी माणूस दाखवत असेल माझ्यापासून भावानं शिकण्यासारखे खूप आहेत. तुम्हाला हो का तुम्हाला टाइमपास बघा मी काय दाखवत नाही. ही जेन्युइन लाईफस्टाईल दाखवतो शेतकऱ्याची लाईफस्टाईल दाखवतो. शेतकऱ्यांना किती कष्ट असतं शेतकऱ्यांना किती शेतात कष्ट करावं लागते की बाबा. मी काय तुम्हाला काय फालतू दावत नाही मी काय उघड नाचत नाही उड्या हाणत नाही काय नाही. हाही तुम्हाला दाखवतो मी आता काम केलं दाखवलं तुम्हाला हो का. ड्रिप काढली हाही का तुम्हाला काम केलं मी दाखवतो. जेन्युइन ब्लॉग आहे आपलं रिअल ब्लॉग आहे भावांनो. तुम्हाला मी वारंवार सांगत असतो जी रिअल ब्लॉग करते जी मराठी माणूस रिअल ब्लॉग करते बा एक शिकण्यासारखं आहे बाबा. त्याच्याकडनं काय माहिती मिळते बाबा माहिती देते बाबा. स्वतःच्या लाईफस्टाईल दाखवते बाबा कसं शेतीत का मेहनत असते शेतीत कसं आहे कष्ट करावं लागते शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागते ते काय कष्ट असते ते भावांनो शेतकऱ्यांचे. मी एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणावर असतं का कोणत्या गोष्ट ब्लॉगिंग करते तेव्हा ट्रॅव्हलिंग करते तेव्हा ती रिअल कंटेंट दाखवते बाबा काय कुठं आहे काय नाही का सगळं रिअल लाईव्ह दाखवते असते. त्यांना तुम्ही फॉलो करत नाही ते स्किप करून निघून जाता. उगं टाइमपास करते ते उगं दांगडते का काय तर दाखवण्याचा प्रयत्न करते उगं व्ह्यूज येण्यासाठी उगं हे करण्यासाठी बघू भावांनो. त्यांचा ब्लॉग उगं टाइमपास असतो उगं का टाइमपास होतो आपला उगं त्यांच्या पूर्ण व्हिडिओ बघून घेतात. तुम्हाला त्यांच्या शिकण्यासारखं काय भेटत बी नाही काय मिळत बी नाही. एखादा जर मेहनत करत असेल बा कंटेंट रिअल असेल बा त्या शिकण्यासारखं खूप असेल. आता मी तुम्हाला दाखवलं तर मेहनत किती केलं हो मला घाम सुद्धा आलं. मी काय असं नाही काय हे पाणी टाकलं नाही अंगावर काय तुम्हाला घाम दाखवतो नाही भावांनो हो. तुम्हाला फास्ट मोशन मध्ये जी वेळ दिसते ना तुम्हाला खरं रिअल लाईफस्टाईल मी दाखवतो. मी काय लगेच टाक लगेच टाकत नाही भावांनो हो. माझा हात काळा झालाय मी काय फेक टाकत नाही ना काय नाही. मी हाही रिअल लाईफस्टाईल तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. माझ्याकडून एक शेतकऱ्यांची किती कष्ट असते ते माझ्याकडे एक दाखवण्याचा प्रयत्न भावना. मी काय फेक टाकत नाही ना काय नाही हो का. मला काय हो का व्ह्यूज जरी नाही आले तरी चॅनल जर नाही मॉनिटाईज झालं तरी मला काय हो का मला काय फरक पडत नाही. एक शेतकऱ्यांची लाईफस्टाईल कशी असते शेतकऱ्यांचे किती कष्ट असते मी एक दाखवण्याचा प्रयत्न असते भावना. आपले जे डेली ब्लॉग असते ते डेली शॉर्ट व्हिडिओ असते डेली सगळं दाखवतो मोटिवेशन दाखवतो बाबा. एखादे कोणचे मेहनत दाखवतात मेहनत करत असतात त्यांना मोटिवेशन देण्याचा मी एक प्रयत्न करत असतो शॉर्ट व्हिडिओ बनवून भावना. माझ्या इंस्टाग्रामच्या धीरज जाधव 73 ऑफिशियल बाय इंस्टाग्रामला फॉलो करा. आपले मोटिवेशनचे व्हिडिओ असतात तुम्ही इंस्टाग्राम जाऊन बघू शकता. माझे मोटिवेशन सर्व व्हिडिओ काय असतात शिकण्यासारखं भावना आपल्याकडनं खूप आहेत. पण भावना आपल्या माणसं फॉलो करत नाही स्किप करून निघून जातात हो का. मी काय त्यांना म्हणत नाही मी धरून मी काय आणत नाही स्किप करा. ज्यांना आवडेल त्यांना फॉलो करा ज्यांना आवडेल ते ब्लॉगचं सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा नक्की करा. मी काय तुम्हाला फोर्स करत नाही बाबा ह्या मला फॉलोच करा मला हे करा मला फेमस व्हायचं मला हे करा मला मोठं व्हायचं ना असं नाही भावनो. एक शिकण्यासारखं मी एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय भावनो. एक शेतकऱ्याची मेहनत किती असते एखाद्या माणूस कसा लाईफस्टाईल जगतोय मी तसं एक दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझी काय सर्व फॅमिलीतले सगळं कंडिशन तुम्हाला एक लाईफस्टाईल मी शेअर करण्याचा एक प्रयत्न करतो भावना. मी काय असं तुम्हाला काय लपून दाखवत नाही. मी हाय तुम्हाला हाही राहण्यातलं सर्व काय काम दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी काय
दुसरं फेक टाकत नाही ना काय नाही. हाही तुम्हाला मी आतापर्यंत आपलं 30च्या पर्यंत जवळ आलोय आपण ब्लॉग टाकत भावनो. 1 महिना होईल कम्प्लीट आपला ब्लॉग पूर्ण ब्लॉग करत आलोय. हो का भावना, आपलं आता टार्गेट आहे 332 दिवसाचं टार्गेट आहे. अजून आपलं टार्गेट वास्तव टार्गेट करत राहणार आहे. 333 1 वर्षाचं पूर्ण टार्गेट आहे भावना. हो का, टार्गेट धरलं तर माणसाने कोणतं सक्सेस असतं याची होतं ते. हो का, मी काय सबस्क्राईब वाढवण्यासाठी, मला फेमस होण्यासाठी, मला पैसा मिळवण्यासाठी मी काय ब्लॉगिंग करत नाही. मला एक असं सुचलंय की शेतकऱ्यांना किती कष्ट असतात. शेतकऱ्यांना माणसं भाव कमी जास्त होते. शेतकऱ्यांना किती लॉस होतो, कितीही दाखवण्याचा एक प्रयत्न आहे भावनो. शेतकऱ्याला किती कष्ट असतात. शेतकऱ्यांचा तो कोणी माणसं विचार करत नाही. व्यापार लोक विचार करत नाहीत. किती कष्ट करावं लागतं शेतकऱ्यांना, तिथे एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय भावनो. तुम्हाला मी सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय भावनो. मी काय खोटं दाखवत नाही काय नाही. फास्ट मशीन मी तुम्हाला दिसत असेल लगेच पटपट होते नाही भावनो. मेहनत करावं लागते, खूप मेहनत करावं लागते. कोणची गोष्ट असो, शेतीत असो, व्यवसायात असो, स्ट्रगल मेहनत केल्याशिवाय का भावनो कोणत्याही गोष्टी अचिव्हमेंट होत नाही. आता तुम्हाला वाटत असेल हे काम करताय लगेच काय पटपट होते फास्ट मशीन. भावनो तुम्ही रिअल लाईफस्टाईल मध्ये कोणतं बी काम करता. शेतीत आता तुम्ही ट्रिप काढायचं म्हणलं तर मला कमीत कमी आता हे तुम्हाला सांगतो 10-15 मिनिटं गेली. आता काय नुसतं वाढायचं होतं काय त्या विषय नाही काय. वडून इकडे सारलंय मी फक्त. हे तुम्हाला फास्ट म्हणजे 2 मिनिटात दिसेल भावून, फक्त 2 मिनिटात. त्यामुळे भावनो फक्त 2 मिनिटात मी 15 मिनिटात मी 2 मिनिटं फास्ट मोशन मध्ये दाखवतो भावनो. तुम्हाला जेन्युइन ब्लॉग आहे, मी तुम्हाला फेक टाकत नाही काय नाही. हाई डेलीचं लाईफस्टाईल दाखवतो. शेतकऱ्याला किती मेहनत असते, शेतकऱ्याला कसे कष्ट असतात ते तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न आहे भावनो. मी काय कुणाचं कंटेंट उचलून माझे ब्लॉग युट्यूब चॅनल मराठी तडका आपले टाकत नाही भावनो. हे माझ्या शेतकऱ्यांची किती मेहनत असते ते दाखवण्याचा प्रयत्न आहे भावनो. भावनो कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला? हो का, मी दाखवण्याचा प्रयत्न आहे भावनो. शेतकऱ्याला किती कष्ट असतात तुम्हाला ती वारंवार मी सांगतोय ते शेतकऱ्यांचं. हो का भावनो, आपलं डेलीच ब्लॉग आहे, आपल्याला लाईफस्टाईल डेली दाखवण्याचा प्रयत्न करतोय भावनो. हो का, लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. बेल आयकॉनचं ऑप्शन आहे तिथून ऑन करा म्हणजे आपल्या डेलीचे ब्लॉग नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. तर भावनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला दाखवेलच माझी लाईफस्टाईल कशी आहे ती, रोजची डेलीची लाईफस्टाईल मी काय करतोय काय नाही ती शेअर करण्याचा एक प्रयत्न करतोय भावनो. आपण एक शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा आहे. मी तुम्हाला दाखवण्याचं शेतकऱ्यांचं किती कष्ट असतं हे दाखवण्याचा प्रयत्न दाखवणार म्हणजे दाखवणारच भावनो. कोण आम्हाला ट्रोल करू ना करू, हो का, मी काय कोणाचा विचार करत नाही. आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला काम करायचं, आपलं शिक्षण घ्यायचं, कुणाचा विचार करू नका भावनो. तुम्ही सुद्धा मी सुद्धा तुम्हाला एक अजून कष्ट मेहनत करा, सक्सेस नक्की भेटते भावनो. एक ना एक दिवस यश नक्की भेटतं. माझं वारंवार सांगणे भावनो. मराठी भावनं तर नक्कीच सांगणे भावनो. मराठी माणसाने सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावनो. आपली मराठी माणसं खूप महाग होत राहत चालली भावनो. मराठी माणसाला सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील. मराठी माणसाला सपोर्ट करा भावनो. मी असं काय म्हणत नाही, सगळ्यांना सपोर्ट करा. जे जेन्युइन कंटेंट आहे, जे रिअल कंटेंट आहे, जे भाऊ शिकण्याचा सारखं एक प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न करताय बाबा. कसं किती आहे, कसं आहे, जी जेन्युइन कंटेंट आहे ते त्यांनाच फॉलो करा, नक्की सबस्क्राईब करा. असं मी दाखवण्याचा प्रयत्न भावनो. भेटूया उद्याच्या ब्लॉगला. लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. बेल आयकॉन ऑप्शन असते तिथं ऑन करा म्हणजे आपले डेलीचे ब्लॉग आहे ती तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल भावनो. तर भावनो भेटूया उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव भावनो.